चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला. नौका व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो. आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज आली आहे या ठिकाणी थेट बांगलादेशमधून. होय मित्रांनो, बांगलादेशमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव. पण बांगलादेशमध्ये असं काय घडले की ज्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात बदलू शकतो कांद्याचा बाजारभाव? चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता बांगलादेशमुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजारभाव. पण असं काय घडले बांगलादेशमध्ये की ज्यामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणारे कांद्याचा भाव? चला या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात इथं उत्तर. बांगलादेश आपल्या सर्वांसाठी एवढा का महत्त्वाचा आहे प्रथम ते समजून घेऊयात. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर भारत हा जेवढा कांदा निर्यात करतो त्याच्यापैकी तब्बल 33% कांद्याची खरेदी एकटा बांगलादेश करतो. म्हणजे कुठेतरी देशातील कांद्याचा बाजारभाव हा निर्धारित केला जातो बांगलादेशच्या कांदा खरेदीने. जर आपण बघितलं तर एकंदर दरवर्षी बांगलादेश भारतातून 7 ते 8 लाख मेट्रिक टन कांदा हा खरेदी करत असतो. मग अशा परिस्थितीमध्ये बांगलादेश आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पण जर मागच्या 2-3 वर्षाचा विचार केला तर सातत्यानं बांगलादेशची जी कांदा खरेदी ती घटत चालली आहे. ही कशामुळे घटत चालली आणि याचा परिणाम कसा होत आहे तुम्हाला समजावून सांगतो. बघा मित्रांनो, बांगलादेशने काय केले, स्वतःच कांदा पिकवायला या ठिकाणी सुरू केले. ज्या बांगलादेशची कांदा खरेदी तब्बल 7-8 लाख मेट्रिक टन होती त्या बांगलादेशची कांदा खरेदी मागच्या वर्षी किती झाली तुम्हाला विश्वास बसणार नाही, तब्बल 1 लाख मेट्रिक टन. म्हणजे जवळपास आपण जर बघितलं तर बांगलादेशची कांदा खरेदी मागच्या वर्षी तब्बल 85% घटलेली. आता मग एवढी कांदा खरेदी अचानक बांगलादेशची घटली म्हणून आपण बघू शकतात की मागच्या वर्षभरामध्ये कांद्याचा जो बाजारभाव होता तो दबावत होता. मागच्या वर्षी कांद्याचा बाजारभाव जेवढा वाढायला पाहिजे तेवढा वाढलाच नाही. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं एक फॅक्टर होतं ते म्हणजे बांगलादेश. आता तुम्ही म्हणत असाल हे बरोबर आहे सर, पण यंदाच्या वर्षी काय घडणार ते सांगा. बांगलादेश आपल्याकडून कांदा खरेदी करणार आहे अथवा नाही? जर आपण सर्वांनी बघितलं तर एकंदर बांगलादेशची वर्षभराची कांदा गरज किती आहे? तर बांगलादेशला वर्षभरात जो कांदा लागतो तो आपण जर बघायला गेलं तर जवळपास हा कांदा लागतो त्यांना 34 ते 35 लाख मेट्रिक टन. हा वर्षभर ते वापरतात. आता बांगलादेशचं कांदा उत्पादन जे 5-7 वर्षापूर्वी 10-15 लाख टनांच्या आसपास होतं ते यंदाच्या वर्षी जवळपास 43 लाख टनांच्या आसपास पोहोचणार आहे. आता याच्यातला 20% कांदा खराब झाला असं गृहीत धरलं आपण तर एकंदर हा आकडा जो आहे तो बसतो 34 लाख टनांच्या आसपास. म्हणजे बांगलादेशला जेवढा कांदा स्वतःला वर्षभर लागतो तेवढा कांदा आता बांगलादेश पिकवण्यासाठी टिकवण्यासाठी सक्षम आहे. मला सांगा, मग त्यांना जो कांदा लागतो ते स्वतः पिकवत आहेत, मग त्यांना कांद्याची गरज आहे का? तर गरज नाही. म्हणून यंदाच्या वर्षी जर बांगलादेशनं भारतातून कांदा खरेदी केली नाही तर आश्चर्य वाटायला नको. पण यामुळे लगेच घाबरून जाऊ नका की आता बांगलादेशनं कांदा खरेदी नाही केला तर पुन्हा बाजारभाव कोसळतील. हे जवळपास सगळ्यांना माहिती आहे, व्यापाऱ्यांना पण आणि त्याचबरोबर सरकारला पण.
आणि घाबरायचं याच्यामुळे सुद्धा नाही, कारण आपण पूर्व आशियाई देशांना कांदा खूप मोठ्या प्रमाणात सध्या विकत आहोत. त्याचबरोबर आपला कांदा आखाती देशांना जायला सुद्धा सुरू झाला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, यंदाच्या वर्षी पाकिस्तानचं पण कॉम्पिटिशन नाही, आपल्या चीनचा कांदा स्टोरेजमध्ये गेला आहे. आणि ओव्हरऑल बघितलं तर आपल्या देशातच कांदा जे आहे तो खूप लागणार आहे आणि यंदा कांद्याचं उत्पादन कमी आहे. जर या सर्व घडामोडींचा विचार केला तर बांगलादेशच्या कांदा खरेदीचा कसल्याही प्रकारचा ताण आपल्यावरती पडणार नाही. त्यांनी केली नाही तरी काय प्रॉब्लेम नाही. कांदा बाजारभाव हा वाढणार आणि तो ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात 3 ते 5 हजारच्या दरम्यान पोहोचणार, याबद्दल साशंकता अजिबात नाही. आता मग आपण विक्रीचं नियोजन कसं करायचं? तर फक्त एकच काम करायचं, टेन्शन घ्यायचं नाही आणि 3,000च्या वर दर गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांदा विकायचा, ज्याच्यामुळं आपल्याला 100% या ठिकाणी या तेजीचा फायदा होत राहील. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहील बरं, याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्याला मनापासून आवडली, त्यामुळे व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.